Hello all of you. Today we are going to see our next lesson Miss Slippery Part 1. Miss Slippery हा जो काही लेसन आहे तो आपण आज बघणार आहोत. या मिस स्लिपरी या लेसनमध्ये एक मुलगी दाखवली दॅट इज व्हेरी लोनली. तिचं नाव आहे सायली. तिच्याविषयीचा हा लेसन आहे तो आपण आता बघूया. Given below are the extract from the story of the lonely girl who is teased by classmate in school because she is upset and unnerved due to certain problems at home. She is unable to do any task well. The story tells us what happens next. आता या ठिकाणी दाखवली जी लोनली गर्ल आहे दॅट इज टीज बाय क्लासमेट. जे वर्गामध्ये जे काही क्लासमेट्स आहेत तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडनं नेहमी चिडवली गेलेली. तिच्याकडनं त्या मुलींकडनं तिला चिडवलं जातं आणि त्यामुळे ती नेहमी अपसेट आणि अनर्व्ड म्हणजे नेहमी स्केर्ड राहते, खूप घाबरलेली राहत असते. मग कशामुळे घरातले काही ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम घरातले अँड दॅट्स वाय शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. आणि त्याच्यामुळे ती कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नाही अशी ही सायली. आणि त्याची स्टोरी आता आपण आज या ठिकाणी नेक्स्टला बघणार आहोत. See here, I got ready and went to school. In the first period, our class teacher who taught us English told us to take out our composition notebooks. I took out the mathematics notebook by mistake. आता त्या ठिकाणी आय मीन्स हू सायली त्या ठिकाणी शाळेमध्ये गेली. जस्ट ओनली शी गॉट रेडी अँड वेंट टू स्कूल. फर्स्ट लेक्चर जे होतं ते इंग्लिशचे टीचर जे होत्या त्यांचं होतं. And that English teachers told all the students to take out our composition notebook. आणि त्या ठिकाणी ती शाळेत गेल्यानंतर त्या लेक्चरला पहिल्याच तासाला टीचरांनी ज्या इंग्लिशच्या टीचर माझ्याकडे अँड सायली ओबेड हर. ओबेड म्हणजे काय, तिने जे सांगितलं ते तिने ऐकलं आणि ती आपल्या टीचरांच्या बाजूला त्या ठिकाणी गेली. वेन शी वेंट देअर दॅट टाइम्स हर लेग्स व्हेरी ट्रेम्बल अँड वेन शी रीच हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि ती तिथं गेली आणि तिने पाहिलं की आपला टीचर खूप रागात आहे. वेन आय रीच हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि मी एक तर खूप घाबरले होते. माय लेग्स व्हेरी ट्रेम्बल म्हणजे काय, माझे पाय लटपट करायला लागले होते, थरथर कापत होते. मला टीचरांची खूप भीती वाटली होती आणि मी घाबरलेले असल्यामुळे माझ्या हातातून ती वही पडली आणि ती नेमकी टीचर जे होते त्यांच्या पायावर ती पडली गेली. And that time what happens? Some girls laughed very loudly. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. She stared at me with an all-devouring look. आणि माझ्या हातून ती वही टीचरांच्या जे काही शिक्षक होते त्यांच्या शिक्षिकेच्या पायावर पडली आणि त्यातल्या काही मुली जोरजोरात हसायला लागल्या. टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. टीचरांना वाटलं की मी ही जी काही नोटबुक आहे, ती जी वही आहे ती मुद्दामूनच त्यांच्या पायावर पाडलेली. म्हणून टीचर खूप रागावल्या. शी स्टेअर्ड ॲट मी विथ अन ऑल डिवरिंग लुक म्हणजे काय, दॅट इज व्हेरी फ्रॅटनिंग लुक. म्हणजे अगदी रागाने टीचर त्या सायलीकडे बघायला लागल्या की त्यांना वाटलं सायलीने मुद्दामूनच माझ्या पायावर टाकली. अँड व्हॉट द टीचर सेड, गो अँड स्टँड नियर युअर सीट. शी एल्ड. आय केप्ट स्टँडिंग, पनिश्ड फॉर द होल पिरियड.
आणि मग काय झालं, टीचरांनी लगेच त्यांना खूप राग आला आणि त्या तिला म्हणाल्या, जा तिथं जाऊन जा आणि तिकडे जाऊन तुझ्या जागेस तिथं उभे राहा. शी एल्ड म्हणजे एक प्रकारे त्या मॅडम ज्या होत्या त्या ओरडल्या. आय जस्ट केप्ट देअर, सायली केप्ट स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. आणि सायली त्या ठिकाणी जेव्हा पनिशमेंट झाली आपल्या जागेवर गेली आणि जागेवर जाऊन ती उभी राहिली, पनिश्ड फॉर द होल पिरियड. आणि तिला एक शिक्षा मिळाली होती पूर्ण तासाला उभी राहायची. आणि नेक्स्ट वॉज द हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. द टीचर हॅड आस्क अस टू मेमराईज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ द पानिपत. त्याच्यानंतर जो नेक्स्टचा जो क्लास होता तो होता इतिहासाचा. दॅट वॉज द सायलीज फेवरेट सब्जेक्ट. आणि सायलीचा तो फेवरेट सब्जेक्ट होता. द टीचर्स हॅड आस्क अस टू मेमराईज म्हणजे काय, एक प्रकारे सगळ्यांना मेमराईज पाठ करून यायला लावलं होतं. काय पाठ करायला लावलं होतं, कॉजेस अँड द इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ द पानिपतच्या लढाईचे जे काही कारणं आहे आणि परिणाम ते सगळ्यांना पाठ करून यायला लावलं होतं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड, शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस. आय वॉज वेल प्रिपेअर्ड म्हणजे सायली वॉज वेल प्रिपेअर्ड म्हणजे सायलीनी सगळी तयारी केली होती. शी बिगॅन मीन्स दॅट टीचर्स बिगॅन टू टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. आणि टीचर एकेकाला विचारायला त्यांनी सुरुवात केली. And that times what happened, आणि ज्यावेळेस माझा टर्न आला, वेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक, मी पूर्ण ब्लँक झाले, मला काहीच, आय कुड नॉट रिमेंबर एनिथिंग, मला काहीच आठवणा. द टीचर गिव्ह मी अ स्टर्न स्टेअर व्हाईल आय स्टूड देअर स्टिल विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. द टीचर गिव्ह मी अ स्टर्न स्टेअर. स्टर्न मीन्स दॅट व्हेरी स्ट्रिक्ट, स्टेअर म्हणजे एक नजर टाकली. आणि असं टीचरांनी एकदम रागाने पाहिल्यानंतर मी त्या ठिकाणी आय स्टूड देअर स्टिल म्हणजे अगदी बधीरपणे त्या ठिकाणी मी तशीच उभी राहिले, माझी मान खाली घातली. आणि मला माझी स्वतःची लाज वाटली की मी एवढं प्रिपेअर्ड करून आले होते तरीसुद्धा टीचरांनी मला विचारल्यानंतर माझ्या डोक्यातून सगळ्या गोष्टी कशा निघून गेल्या, मला का नाही आठवलं याचा विचार करत मी त्या ठिकाणी उभी राहिले. टीचर माझ्याकडे रागाने बघत होत्या. मग शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी का घडत होत्या सायलीच्या बाबतीमध्ये? देर वेर सो मेनी रिझन. सियर Mama and Papa continued their never-ending tips. Papa used every opportunity to express his annoyance. In that, Mama and Papa always quarreling. Tips means what? Quarrel, भांडणं. Papa used every opportunity to express his annoyance. Annoyance म्हणजे काय? त्या वडिलांचा एक प्रकारचा राग. Is a feeling of being angry. म्हणजे प्रत्येक वेळेस एक अपॉर्च्युनिटी शोधत होते की आपल्या आईला ओरडायला. Mama on her part did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. The quarrel was between the two, but the punishment inevitably descended on the third one. Inevitably means cannot avoid it, and descended means went down. See the next one. Wherever and whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. आणि जेव्हा कधी पण जेव्हा कुठेही मला कोणाचा मोठा आवाज आला, आवाज ज्यावेळेस चढलेले वाटले त्यावेळेस मला असं वाटायचं की माझे आईबाबाच जोरजोरात भांडतायत. अँड they were quarreling. Sometimes even in the midst of silence, Mama's scream came piercing through my ears, and whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. Silence म्हणजे अगदी शांततेत सुद्धा Mama's scream came piercing through my ears. कधी आईची एकदम शांतता असेल तर असं वाटायचं की आईची किंचाळी माझ्या कानामध्ये घुसते असं मला जाणवायचं. अँड whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. Quivered means that shaking or trembling. When I heard Mama's high-pitched yells म्हणजे आईची जोरात किंचाळ किंवा आईचं जोरात बोलणं, high-pitched yells आरडाओरडा करणं, ज्यावेळेस मी कधी ऐकायचे, ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस दॅट टाइम्स माय लेग्स quivered मीन्स दॅट शेकिंग ऑर ट्रेम्बल्ड. आणि त्यावेळेस माझे पाय लटपट करायला लागायचे, थरथर कापायला लागायचे. त्यामुळे ह्या आईवडिलांचं ज्या वेळेस भांडण व्हायचं त्यावेळेस ती एक पनिशमेंट मला शाळेमध्ये मिळायची. माझं लक्ष लागायचं नाही, मला प्रत्येक गोष्टीची भीती वाटायची. असं वाटायचं की आईचा आवाज आत्ता कोणी जरी ओरडलं तरी आपली आई आणि वडिलांचीच भांडणं चालू आहे असं त्यावेळेस मला ते जाणवायचं.
त्यामुळे मला प्रत्येक वेळेस शाळेत काही गोष्ट एंट्री करायची म्हणा किंवा वर्गात बसल्यानंतर म्हणा मला प्रत्येक वेळेस भीती वाटायची. सी द नेक्स्ट वन. What happened one day? One day I was coming down the school stairs. Somebody from the top gave a frantic scream. I fell and came tumbling down about 7 steps. My elbows and knees were badly bruised. My new frock was torn. Frantic means and in extreme fear and scream किंचाळी. मी ज्यावेळेस वेन आय वॉज कमिंग डाऊन, सायली म्हणते की मी ज्यावेळेस शाळेच्या पायऱ्या खाली उतरून येत होते त्याच वेळेला एक वरून मला कोणाच तरी किंचाळीचा आवाज आला. अँड दॅट टाईम आय वॉज व्हेरी स्केअर्ड, व्हेरी फ्रायटन. एक तर मला कोणत्याही किंचाळीचा आवाज आल्यानंतर आय थॉट दॅट my mama and papa were quarreling, and that times I heard always that scream of mama. And when I heard that a frantic scream, I fell and came tumbling down about 7 steps. My elbows and knees were badly bruised. My new frock was torn. आणि असं किंचाळी ऐकल्यानंतर मी घाबरले आणि काय झालं, आय फेल डाऊन. आणि मी टंबलिंग डाऊन म्हणजे घरंगळत मी साधारणतः 7 पायऱ्याखाली घरंगळत आले, कारण मी घाबरले होते. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रुइज्ड. ब्रुइज म्हणजे काय, खरचटलं होतं माझ्या एल्बोजला आणि नीजला. जे काही आपले एल्बोज नीज गुडघे आहे आणि जे काही नीज आहे एल्बोज आहे कोपरांवर सुद्धा मला जखमा झाल्या होत्या, मला त्या ठिकाणी खरचटलं होतं. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न. माझा जो काही नवीन फ्रॉक होता तो सुद्धा त्या ठिकाणी फाटला गेला होता. दॅट फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. वेन आय रीच होम ममा शाउटेड, आय एम सिक ऑफ यू. वेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रावॅगंट लॉसेस. सीम्स मी एजेस दॅट आर जॉईन. ज्या ठिकाणी जॉईनिंग आहे, ज्या ठिकाणी शिलाई आहे त्या ठिकाणी तो तिचा फ्रॉक फाटला होता. वेन दॅट ममा सॉ all these things, that times mama shouted, I am sick of you. When will you stop making me pay through my nose? Through my nose म्हणजे काय, असल्या फालतू गोष्टीसाठी पैसे खर्च करायला लावणे कधी थांबवणार आहेस तू, असं आईने तिला रागाने विचारलं. त्या ठिकाणी प्रश्न. आणि त्यावेळेस आईला तिचा खूप राग आला होता. आईने तिच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही, तिला काही लागलं आहे का काय. Mother seized me by the arms, gave me a good jerk and seated me on the bed. She fetched an antiseptic lotion and applied it to my elbows and knees, but not hug me. Within me lingered the yearning that she would hold me and console me, even if she had given me just a sympathetic pat. My smarting limbs would have been soothed. Lingered means remained behind, yearning means longing for, and smarting means a paining or a hurting. Soothe became less painful. लिंगड म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्या मनात एक आस होती. यर्निंग एक इच्छा होती. व्हॉट इज डिझायर दॅट शी वूड होल्ड मी अँड कन्सोल मी. म्हणजे कन्सोल म्हणजे माझं सांत्वन करेल, मला ती जवळ घेईल. इवन आय जस्ट वॉन्ट अ सिम्पॅथेटिक पॅट. माय स्मार्टिंग लिम्स वूड बी हॅव बीन सूथ. सिम्पॅथेटिक पॅट, सहानुभूतीने माझ्या पाठीवर नुसती थापट जरी मारली असती किंवा पाठीवर हात जरी ठेवला असता तरी माझ्या ज्या जखमा सगळ्या भरून आल्या असत्या, ज्याच्या वेदना कमी झाल्या असत्या. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. ॲज ममा वॉकड अवे टू द किचन शी केम अँड सॅट बिसाइड मी. ही प्लेस हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड, आर यू इन अ ग्रेट पेन. आय हग हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. वेन माय मदर वॉक अवे टू द किचन. ज्यावेळेस आई निघून गेली त्याच वेळेस कोण आलं तिच्याजवळ, तिचा भाऊ आला. ही जस्ट ओनली ही आस्क हर, आर यू इन अ ग्रेट पेन. तुला खूप लागलं आहे का, खूप दुखतं आहे का. आणि असं ऐकल्यानंतर आय हग हिम व्हेरी टाईटली अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. आणि मी त्याला पटकन मिठी मारली आणि जोरजोरात मी रडायला सुरुवात केली. कारण त्याच्या भावानी, आईने आपल्याला विचारलं नाही पण आपल्या भावानी आपल्याला विचारलं की ताई तुला काही लागलं का गं, तुझं दुखतं आहे का गं. पण ही अपेक्षा तिला कोणाकडनं होती, आईकडनं होती. पण ती तसं झालं नाही. आय यूज टू वॉक
quite cautiously, yet I would often stumble. One day the class monitress announced, "We will call her Slippery." Others sleep on a wet ground. Sally managed to sleep even on a dry land. टू वॉक व्हेरी कॉशियसली. मी खूप काळजीपूर्वक चालायचे, तरी पण आय जस्ट ऑफन स्टंबल, आणि तरी पडायचे आणि मुली माझ्यावर हसायच्या. एक दिवस काय झालं, आवर क्लास मॉनिट्रेस अनाऊन्स दॅट वी विल कॉल हर अ स्लीपरी, अँड दे just only that provided the other girls of the class new scope for fun. They tease me with the new title every day. Soon a verse was composed in my honor, and प्रत्येकीला मग that from that day that girls got a new opportunity for a fun, and they tease me every day. And verse, that song was also composed in my honor. What was that song? Slippery, slippery, sleeping without muck. Ask her the simplest questions, no answer is your luck. Slippery, slippery, sleeping without muck. Muck means wet mud or dirt. म्हणजे चिखल जरी नसला तरी काही जरी नसलं, चिखलाशिवाय ती घसरते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन्स, नो आन्सर इज युअर लक. तिला कुठलाही सोपा प्रश्न विचारा, पण तिला तुम्हाला उत्तर मिळणारच नाही. बिकॉज शी डझंट नो, कारण तिला ते माहीतच नाही आहे. असं मुली तिला चिडवायला लागल्या. अशा प्रकारचं गाणं तिच्यावर अनेक मुलींनी तयार केलं. दॅट वर्स वॉज कंपोज. वर्स मीन्स दॅट स्मॉल सॉन्ग. एक वर्स त्या मुलींनी तिच्यावर तयार केलं गेलं. I lived in perpetual fear for everyone, the girls, the teachers, the young and the old. When I was in class, I dared not move out, and when I was outside, I was afraid of re-entering the class. Nor could I muster the courage to speak to anyone. Perpetual means a constant. कायमस्वरूपी मला भीती वाटायची मुलींची. द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. वेन आय वॉज इन द क्लास, आय डेड नॉट टू मूव आउट, अँड वेन आय वॉज आउटसाईड, आय वॉज अफ्रेड ऑफ रिएंटरिंग द क्लास. वेन आय वॉज इन द क्लास, ज्यावेळेस मी क्लासमध्ये असायचे तर मला भीती वाटायची बाहेर जायची, आणि ज्यावेळेस मी बाहेर असायची त्यावेळेस रिएंटर करायची, पुन्हा वर्गात यायची, मला भीती वाटायची. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. मस्टर म्हणजे काय, एक मला धाडस गॅदर करायची नाही, मी एकत्र करू शकायची नाही, कोणते धाडस माझ्यामध्ये यायचं नाही की कोणाशी तरी जाऊन बोलावं. मला एवढी भीती सगळ्यांचीच वाटायची. रादर टीचर्स, द यंग अँड द ओल्ड्स, पेरेंट्स ऑल्सो. प्रत्येक मुलाची मला नेहमी भीती वाटत असायची. असा हा आपला सायलीचा फर्स्ट पार्ट आहे. या फर्स्ट पार्टमध्ये आपण काय पाहिलं हे तुम्हाला कळालं असेलच. सायली कशा पद्धतीने घाबरते, आणि नंतर असं काय घडतं की सायलीमध्ये बराचसा चेंज होतो. ती स्वतःला बदलते. स्वतःला बदलण्यासाठी सुद्धा कोणाची तरी गरज असते, आणि तिच्यामध्ये झालेला चेंज तो कोणामुळे झाला तो आपल्याला सेकंड पार्टमध्ये बघायचे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस.